नमस्कार. आज आपण चुलीमध्ये बटाटे भाजून त्याचं भरीत बनवणार आहोत. आता भरीत करायसाठी मी 2 बटाटे घेतलेत आणि ते लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता पहिल्यांदा बटाट्याला मी चीर पाडून त्याच्यामध्ये ते लसूण आणि एक मिरची घालणार आहे आणि ते बटाटे मी निखाऱ्यावर छान भाजून घेणार आहे. बटाटे भाजून घेतले की आपण वांगी कशी सोलतो तशी ती सोलून घ्यायची भाजलेले बटाटे आणि त्यामधला आपल्याला काय करायचं आहे, गर सगळा काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला गर काढून घेतल्यानंतर आपल्याला बटाट्याचं भरीत करायचं आहे. आता त्याच्यासाठी आपण तवा ठेवला आहे. त्याच्यात तेल, बटाट्याच्या आतमध्ये जे काही घातलं होतं ना, मिरची लसूण, ते आधी परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे थोडंसं परतलं की मी आता त्यात एक वाटण आहे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर, ते त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकला, मी कांदा टाकून छान परतून घेते. तुमच्याकडे जर चुलीवर भाजायला काही नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा जाळी ठेवून भाजू शकता. बटाटे छान होतं. आणि तुम्हाला परतून नसलं करायचं तर नुसतं सुद्धा बटाटे गर काढून त्याच्यावर सगळं हे टाकून करू शकता. हे वाटाणे तुम्हाला जर वाटत असेल ना, आवडत असेल तर टाका, नसेल नाही टाकलेत तरी सुद्धा चालेल. आता वाटाणे परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दाण्याचा कूट टाकायचा आहे. दाण्याचा कूट टाका आणि तुम्हाला आवडत असेल तर तळून शेंगदाणे पण ह्यात टाकले तरी सुद्धा खूप छान लागतात. आता हे बटाट्याचा गर काढला तर तो टाकला. आता तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं भरीत तयार झालं. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे. छान परतून घेतलेलं आहे बघा. बटाट्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. भरीतावर दही टाका आणि भाकरीसोबत खावा, छान लागतं. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.